नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील रिक्त पदे, वयोमर्यादा आणि मानधन याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। पोलीस पाटलांना किमान 40,000 रुपये मानधन द्या, 8,000 पदे रिक्त, 3 गावांची एकावर जबाबदारी। लोकमत न्यूज नेटवर्क। तर मित्रांनो, या ठिकाणी पोलीस पाटील या पदाच्या एकूण रिक्त जागा आहेत 8,000 आणि या पोलीस पाटलाच्या म्हणजे जेव्हा पोलीस पाटलाची नेमणूक होणार आहे तेव्हा या पोलीस पाटलावर 3 गावांची जबाबदारी एका पोलीस पाटलावर राहणार आहे आणि ही माहिती लोकमत न्यूज नेटवर्क या न्यूजपेपरमधून प्रसिद्ध झाली आहे। ही बातमी यवतमाळ येथून प्रसिद्ध झाली आहे। संपूर्ण राज्यभरात पोलीस पाटलांची 40,000 पदे आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण राज्यात, महाराष्ट्र राज्यात पोलीस पाटलांची 40,000 पदे आहेत। यापैकी 8,000 पदे रिक्त आहेत। तर 40,000पैकी 8,000 पदे रिक्त आहेत। पदभरती करण्यात येणार आहे 8,000 पदांची। या रिक्त पदांचा पदभार कार्यरत पोलीस पाटलांवर सोपवण्यात आला आहे। तर जे कोणी पोलीस पाटील कार्यरत आहे अशा कार्यरत पोलीस पाटलांवर रिक्त पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे। यामुळे एका पोलीस पाटलाला 2 ते 3 गावांची जबाबदारी झाली आहे। असे असले तरी पोलीस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही। शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च आहे, वही, कागद या वस्तू वेळेवर पुरवल्या जात नाहीत। तर लागणारे साहित्यसुद्धा पोलीस पाटलांना वेळेवर पुरवल्या जात नाहीत आणि त्यांचे मानधनसुद्धा वेळेवर मिळत नाही। शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद या वस्तू वेळेवर पुरविल्या जात नाहीत। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांचे गाराणे थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी मांडले आहे। तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना आहे। या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांचे गाराणे थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी मांडले आहे। चर्चेप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष रवींद्र डोईफोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। वयोमर्यादा 65 वर्ष करा। तर पोलीस पाटलांची वयोमर्यादा आता 65 वर्ष करा। पोलीस पाटलांना किमान 40,000 रुपये मानधन द्या। तर या ठिकाणी वयोमर्यादा पोलीस पाटलांसाठी 65 वर्ष करा आणि पोलीस पाटलांना किमान 40,000 रुपये मानधन द्या। सेवानिवृत्तीचे वय 65 करा। नवीन भरती झालेले पोलीस पाटील उच्च शिक्षित असल्याने त्यांना कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी। तर नवीन जे कोणी पोलीस पाटील या पदावर काम करत आहेत ते उच्च शिक्षित असल्याने त्यांना कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी। पोलीस पाटलांना 10,000 रुपये रिटायरमेंट लागू करावी। सेवानिवृत्तीनंतर पात्र पाल्यांना घेण्यात यावे, रिक्त पदे भरावी आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे। तर पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे जे पाल्य आहे, पात्र पाल्यांना त्यांच्या मुलांना घेण्यात यावे, रिक्त पदे भरावी अशा पद्धतीच्या आदी प्रमुख मागण्यांचा या ठिकाणी निवेदनात समावेश करण्यात आला आहे। तर ही होती मित्रांनो पोलीस पाटलांबद्दल, पोलीस पाटील या पदाची रिक्त जागा, वयोमर्यादा आणि मानधन याबद्दलची सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।